पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। या मेल नंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय तत्काळ रिकाम करण्यात आलं असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। सध्या संपूर्ण इमारतीची झडती घेण्याचं काम सुरू आहे। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एक निनावी ईमेल पाठवण्यात आला होता। या ईमेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती देण्यात आली। ईमेल प्राप्त झाल्यानंतर फसवा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात ईमेल खरा असल्याचे समोर आलं आहे। त्यानंतर सर्व कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना संकुलाबाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। धमकीच्या मेलची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। तसेच संपूर्ण इमारतीची झडती घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस छावणीत बदलल्याचे चित्र पाहायला मिळालं। सध्या तपास यंत्रणा मेलचा स्रोत आणि धमकीचे खरे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। ही धमकी खरी आहे की खोटा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे। निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे यांनी माहिती देताना सांगितले की हा ईमेल निनावी असून त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची स्पष्ट सूचना आहे। सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत। प्राप्त झालेल्या निनावी मेल नंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आले आहेत। सदर ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी याबाबतची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे। नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा। कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, पालघर। त्याच्या मार्फतीने आम्ही ते चेक करतो आहोत। याची चमडी वापरून सुद्धा आमचे काही पथकं या ठिकाणी तैनात केलेली आहेत। त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन्स म्हणून आम्ही QRTची टीम सुद्धा या ठिकाणी पाचारण केली आहे।